करूया. मला या सगळ्यामध्ये आता अर्जुन सुभेदार यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. अर्जुनला कळत नाही की हिला मला काय विचारायचं आहे. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते, दामिनी मला सगळ्यात महत्त्वाचं सांगा की तुमचं लग्न प्रिया मधुकर यांच्या सोबत ठरलं होतं. यावरती अर्जुन म्हणतो याचा काय संदर्भ आहे. यावरती ती रविराजांना बोलवते. तुम्ही सांगा. रविराज म्हणतात हो माझी मुलगी आणि अर्जुन सुभेदार याच लग्न पाळण्यातच म्हणजे 5-6 वर्षाच असताना ठरलं होतं. 5-6 वर्षाच असताना ज्यावेळेला हे लग्न ठरलं त्याच यानंतर माझी मुलगी हरवल्यानंतर ज्यावेळेला ती परत भेटली त्यावेळेला आता इकडे ठरल्याप्रमाणे ते अर्जुनची आजी म्हणजे आम्ही त्यांना पूर्णाई म्हणतो. पूर्णाईने या सगळ्यामध्ये आता सांगितलं की आपण हे लग्न करूया. पण अर्जुनने त्याच वेळेला सायली मधुकर म्हणजेच आता प्रियाच्याच नवीच्या आश्रमामध्ये असणारी एक मुलगी तिच्यासोबत लग्न करून आला ऐन साखरपुड्याच्या वेळेला. त्यावरती मग आता दामिनी सांगते हे खरं आहे अर्जुन सुभेदार. अर्जुन म्हणतो हे जरी खरं असलं तरी याचा संदर्भ काय आहे. यावरती दामिनी सांगते खूप मोठा संदर्भ. अर्जुन ऑब्जेक्शन घेतो. मला असं वाटते की दामिनी बाई केस ना उगाचच भरकटवतायत. त्या या सगळ्यामध्ये आता केस भरकटवण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्यामध्ये आता केस भरकटवत त्या पूर्णपणे आता वेळकाढूपणा करतायत. मला वाटते की हा वेळकाढूपणा आता करणं अजिबात गरजेचं नाहीये. त्यांनी हा वेळकाढूपणा करणं अजिबात बंद करावं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दामिनी सांगते मी कळते ना मी बोलतीय ना मी बोलल्यावरती तुम्हाला कळेलच की मी वेळ काढूपणा करते की याच्यामध्ये तथ्य आहे. बघा तुम्ही जर का शेवटला तथ्य नाही निघालं ना तर मग मी तुमची माफी मागेन. काय म्हणताय बरोबर असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन तुमचं काय असेल ते लवकरात लवकर उरका. असं म्हटल्यावरती मग दामिनी सांगते असं कसं मर्डरची केस आहे आणि त्याच्यामध्ये रविराज किल्लेदार यांची मुलगी इन्व्हॉल्व आहे. तर लवकर करून घाईघाईच काम हे शैतानाचं काम असतं. मी सांगते ऐका ना. मी या सगळ्यामध्ये सांगते की मुळातच ज्यावेळेला प्रिया मधुकर म्हणजे ऍक्च्युली प्रिया मधुकर या तन्वी सुभेदार बनल्या आणि या सगळ्यामध्ये तन्वी सुभेदार बनल्यानंतर त्या सगळ्यामध्ये खूप मोठा ट्विस्ट आला. म्हणजे आधी खून झाला आणि नंतर त्या तन्वी सुभेदार बनल्या. या सगळ्यामध्ये खूप मोठं कनेक्शन. ते कनेक्शन दाखवण्याच्या आधी मला कोर्टाला हे दाखवायचं आहे की हे तुम्ही एकदा पाहून घ्या. असं म्हटल्यावरती कोर्टासमोर ती आता ते सादर करते आणि ती सादर करून ते सांगते हे आहेत नवी व्ही किल्लेदार आणि आता रविराज किल्लेदार यांचे डीएनए रिपोर्ट. असं म्हटल्यावरती मग आता कोर्टामध्ये एक खळबळ माजते की डीएनए रिपोर्ट्स काय आहे. यावरती ती सांगते ज्या हॉस्पिटलमधून रविराज किल्लेदार यांनी आता डीएनए रिपोर्ट घेतले होते त्याच हॉस्पिटलमधून मी ओरिजिनल डीएनए रिपोर्ट. रविराजांना कळतच नाही की मुळात या सगळ्यामध्ये आता हे सगळं काय चाललंय. त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात दामिनी याचा काय अर्थ आहे. दामिनी म्हणते सांगते मी आता इकडे स्वतः आता महिप्तच गडबडतो. म्हणजे ह्या दामिनी बाईंना काय सिद्ध करायचं आहे ही आता माझ्या उरावरती बसणार की काय. माझ्या बाजूने केस लढते की कोणाच्या बाजूने. त्या इकडे चैतन्य म्हणतो काय रे अर्जुन ही केस तर पूर्णपणे पलटलेलीच आहे. अर्जुन म्हणतो मलाच कळत नाही की हे डीएनए रिपोर्ट दाखवून काय सिद्ध करायचं दामिनीला. त्यावरती चैतन्य म्हणतो हिला फक्त टाइमपास करायचं आहे का. यावरती आता इकडे लगेचच अर्जुन म्हणायला लागतो थांब आपण आधी बघूया चल लवकर काय आहे ते बघायला पाहिजे हिच्या डोक्यात काय चाललं आहे ते. असं म्हटल्यावरती आता इकडे रिपोर्ट ज्यावेळेस जज साहेबांच्या हातात येतात तेव्हा जज साहेब म्हणतात दामिनी देशमुख तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे. हे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत म्हणजे याच्यामध्ये आता काय सिद्ध होते की ती त्यांची मुलगी नाही आहे. यावर दामिनी सांगते एक्झॅक्टली मला हेच सांगायचं आहे. आधी या सगळ्यामध्ये खून झाला. हा खून झाल्यानंतर मग या सगळ्यामध्ये आता प्रिया मधुकर यांनी
या होत्या त्या म्हणजे माझे अशील महिप्त शिक्रे यांच्याकडे त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्हीच विलासला मारलेला आहेत. महिप्त शिक्रे म्हटले काय, मला याच्यातलं काहीच माहीत नाहीये. महिप्त शिक्रेना मी नंतर कोर्टात बोलवेन, आधी मी जे काही सांगते ते कोर्टाने ऐकून घ्यावं. आणि ती सांगते महिप्त शिक्कडे ती आली आणि सांगायला लागलं की तुम्हीच ना तिकडे आला होतात ना, तुम्हाला आमचा आश्रम होत, त्यामुळे आता मी कोर्टामध्ये असे साक्ष देणार आहे की तुम्ही आणि तुमच्या मुलीने हे कारस्थान केलं. महिप्त शिखरे खूप घाबरले आणि या सगळ्यामध्ये महिप्त चिकरे गयाव्या करायला लागले की हे बघ, आम्हाला ती जमीन हवी होती पण या सगळ्यामध्ये आम्ही काही त्यांना मारलेलं नाहीये. यावरती मग आता सांगायला लागते दामिनी, पण त्याच वेळेला ती म्हटली मग या बदल्यामध्ये तुम्ही मला काहीतरी द्या. त्यावरती आता इकडे मला सगळ्यामध्ये तुम्ही आता रविराज किल्लेदारची मुलगी म्हणून पाठवा. महिप्त म्हटले की हे कसं शक्य आहे. यावरती ती म्हटली ते काही माहीत नाहीये, माझ्याकडे बाकीचे पुरावे आहेत, मी आता तिकडून सगळं ते डॉक्युमेंट्स वगैरे चोरलेत आश्रमातून, बाकी सगळं DNA रिपोर्ट वगैरे तुम्ही मॅनेज करा. आता माझे महिप्त शिक्रे अशील या सगळ्यात अडकले आणि महिप्त शिक्रे आणि यांनी पूर्णपणे आता लगेचच तिच्यासमोर सरेंडर केलं, कारण अगोदर ते पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना धमकी देऊन अडकले होते. मधुभाऊंना धमकी देऊन ते अडकले होते आणि त्यामुळे त्यांनी मधुभाऊंना धमकी देण्याचं कारणच हे होत की त्यांना आता या सगळ्यामध्ये ती जमीन हवी होती, पण मारामारीपर्यंत त्यांना काही करायचं नव्हतं. आणि या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटील यांनी साक्षीच नाव घेतल्यामुळे आता इकडे प्रियाला बरोबर संधीच मिळाली आणि तिने महिप्त चिकरे यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात. मला महिप्त चिकरेंना कोर्टासमोर बोलवायचं आहे. महिप्त सांगतो हो, जे दामिनी मॅडम बोलतात तेच खरं आहे. आता मात्र आता केस पूर्णपणे पलटी झालेली असते आणि त्यावर वरती इकडे आता जज साहेब म्हणतात हे सगळं काय चाललंय, म्हणजे या केसचा याच्याशी तरी सुद्धा काय संबंध. तामिनी म्हणते म्हणजे याचा संदर्भ असा आहे की प्रिया मधुकर हिनी स्वतःच्या फायद्यासाठी मधुभाऊंनी जो खोटा आरोप आता साक्षी शिक्रे यांच्यावरती केला, तो आरोप धरूनच त्या आता कोर्टात साक्ष द्यायला येणार होत्या आणि त्या माझ्या अशिलाला महिप्त शिखरेना म्हणाल्या की जर का तुम्ही मला तन्वी म्हणून हे करण्यासाठी मदत केली तर मी ही साक्ष पलटेन, जी खरीच साक्ष आहे. पण तरीसुद्धा ती ब्लॅकमेल करायला लागली आणि महिप्त शिक्रे यांच्याकडून वेळोवेळी पैसे घ्यायला लागली. त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत असं म्हणत खोटे नाटे जे काही पुरावे महिप्तकडून पैसे घेतलेले आणि खरे पण पुरावे, कारण साक्षीने तिला वेळोवेळी पैसे दिलेले हे सगळे असतात आणि ते सगळे पुरावे अर्जुनकडे असतात. अर्जुनला कोर्टामध्ये बरंच काही सादर करायचं असतं पण दामिनीने त्याची हवाच काढून टाकलेली असते. अर्जुनला सीसीटीव्ही फुटेज दाखवायचं असतं की या दोघी मैत्रिणी आहेत, पण दामिनीने आधीच सिद्ध केलेलं असतं की या दोघी भेटायच्या, पण ते सगळं ब्लॅकमेल करायची तन्वी किल्लेदारने ब्लॅकमेल करून यांच्याकडून खूप सारे पैसे घेतले आणि ती मुळातच रविराज किल्लेदार यांची मुलगी. या गोष्टी सिद्ध झाल्यावर ती प्रियाच्या पायाखालची जमीन हरते. काय बोलताय तुम्ही अण्णा सर बोला ना. यावरती तो म्हणतो बघितलंत अण्णा सर बोलते मलाही